में लोकप्रिय पैराडाइज ग्रुप के पैराडाइज रॉयल कार्निवल का तीसरा दिन भी सफलतापूर्ण संपन्न हुआ। पैराडाइज रॉयल कार्निवल के तीसरे दिन भी ग्राहकों की भारी भीड़ उमड़ी। विश्व थीम पर बने पैराडाइज ग्रुप के साई वर्ल्ड एम्पायर टाउनशिप ने नवी मुंबई को एक अलग पहचान दी है। इस कार्निवल में ग्राहकों ने रिकॉर्ड तोड़ घर बुक किए और घर खरीदने का अपना सपना पूरा किया। इस अवसर पर विधायक मंदा म्हात्रे, पूर्व सांसद रामशेठ ठाकुर, महाराष्ट्र विधान परिषद के पूर्व सदस्य बाराराम पाटिल, शिवसेना शिंदे समूह के प्रवक्ता शीतल म्हात्रे सहित विभिन्न गणमान्य व्यक्तियों ने पैराडाइज ग्रुप द्वारा स्थापित आवास परियोजना का दौरा किया और मंदा म्हात्रे, शीतल म्हात्रे, रामशेठ ठाकुर और बाराराम पाटिल ने पैराडाइज रॉयल कार्निवल की सराहना की और मनीष भटीजा को इस कार्निवल के लिए शुभकामनाएं दी। लोगों से मिली जबरदस्त प्रतिक्रिया से प्रभावित पैराडाइज ग्रुप के मैनेजिंग डायरेक्टर मनीष भटीजा ने लोगों का भरोसा बरकरार रखने के लिए और भी बेहतर टाउनशिप बनाने का संकल्प लेते हुए अपनी प्रतिक्रिया व्यक्त की। मैं खुद बिलीव नहीं कर पा रहा हूँ कि लोगों का इतना प्यार पैराडाइज को मिला है और लोगों का इतना विश्वास पैराडाइज के ऊपर है। मेरी जवाबदारी मेरे शोल्डर्स के ऊपर और बढ़ गई है और आने वाले समय में इससे और ज़्यादा बेहतरीन टाउनशिप बनानी पड़ेंगी। लोगों के विश्वास को एक नया रूप देना पड़ेगा और ये टाउनशिप तो मुझे पक्का है कि आने वाले कई सालों में एक एग्जाम्पल के तौर पे ये हिस्ट्री में भी लिखी जाएगी, क्योंकि वर्ल्ड के किंग्स एंड क्वींस से बनाया हुआ ये थीम पता नहीं कैसे मेरे दिमाग में आया और ईश्वर की कृपा है, मेरे माताजी पिताजी का आशीर्वाद है और शीतलताई जैसे बहुत सारे लोगों का मेरे साथ प्रेम है, जो मुझे भाई जैसे समझते हैं, बेटे जैसे समझते हैं। आज ये सब जो लोगों के विश्वास की वजह से पैराडाइज आज एक अलग लेवल पे पहुंचा है। लेकिन इस सब के पीछे एक ही चीज़ है कि कस्टमर का जो पैसा है वो कहीं 20 साल के लिए लोन लेता है या अपनी फिक्स डिपॉजिट तोड़ता है, कहीं अपने पुराने घर को बेच के हमारे पास पैसा देता है। तो उनकी भावनाओं को हमको समझ के, उनकी डिफ़िकल्टी को समझ के हमें टाइम पर डिलीवरी देनी है और उनको ऐसा एक आशियाना बना के देना है जो उनके पूरी ज़िंदगी में आने वाले समय में उनकी नेक्स्ट जनरेशन को भी अपने माताजी पिताजी के लिए हुए डिसीजन को हमेशा सक्सेस डिसीजन बोले। उसके लिए पैराडाइज अपना रोल अदा करता रहेगा। और ये पैराडाइज में मनीष भटीजा जो सामने आपकी खड़ा है, मेरा अकेले का रोल नहीं है। मेरे पीछे मेरे भाई, मेरे पिताजी और बहुत सारे लोगों का, मेरे बहुत सारे गॉडफादर्स की मेरे पे सपोर्ट है और मेरे पूरे स्टाफ का इसमें बहुत बड़ा योगदान है। नाम मेरा है लेकिन पैराडाइज के पीछे बहुत लोगों का हाथ है जिन्होंने पैराडाइज को संभाल के रखा है। उन सबको मैं बहुत बहुत धन्यवाद देता हूँ, मेरी टीम को, मेरे इंजीनियर्स को, मेरे आर्किटेक्ट्स को, मेरे प्रोफेशनल्स को, मेरे पूरे स्टाफ को, मेरे ऑफिस के उस पियून को भी और उस चौकीदार को भी जो मेरे को पैराडाइज के हर पल को रात को 2-2 बज के बैठ के हमको सपोर्ट किया है। और लास्ट में आप बहुत सारे मीडिया भाइयों का जो बिना कुछ सोचे समझे, बिना अनकंडीशनल हमको लोगों को पैराडाइज को विश्वास करते हैं और बिना एडिट किए हुए मेरे इस भाषण को लोग तक पहुँचाते हैं, क्योंकि मेरी की हुई हर बात पे आप विश्वास करते हैं कि जो पैराडाइज बोल रहा है वो होके रहेगा। इसलिए ये बहुत बड़ी बात है कि पैराडाइज जब बोलता है तो उसमें कोई एडिटिंग मीडिया की तरफ से नहीं होती है और पूरी की पूरी बात लोगों के सामने रखी जाती है। उसके लिए मैं आप सब मीडिया भाइयों का बहुत बहुत धन्यवाद करता हूँ। मनीष भाईंचं मी खरं तर पहिल्यांदा तर अभिनंदन करते की अतिशय सुंदर आणि इनोव्हेटिव्ह आणि खरं तर इथे आल्यानंतर आपण महाराष्ट्रात आहोत किंवा मुंबईत आहोत असंही वाटत नाही। असं एक इंटरनॅशनल लेवलचा आज इथे अतिशय सुंदर असा हाऊसिंग प्रोजेक्ट यांनी आज उभा केलेला आहे। खरोखर हा नवी मुंबईसाठी किंवा एकंदरीतच मुंबई आणि आपण जे MMR रिजन म्हणतो याच्यासाठी हा खूप वेगळा प्रोजेक्ट आहे आणि मला वाटतं अटल सेतू झाल्यानंतर हा प्रोजेक्ट हा खरं तर मुंबईच्या अतिशय जवळ आलेला आहे आणि लोकांना अतिशय एक वेगळ्या पद्धतीचं राहणं, लिव्हिंग, एक हाय स्टँडर्डचं लिव्हिंग आज इथे देण्याचा प्रयत्न आज मनीष भाई आणि त्यांच्या पॅराडाइज ग्रुपने केला आहे। मी पॅराडाइज ग्रुपचं आणि मनीष भाईंचं खरंच खूप अभिनंदन करते की जे स्वप्नात वाटतंय, स्वप्नवत वाटतंय, स्वप्ननगरी वाटते। मनीष भाई लगता है कि हम सपने में आए हैं, जो सोचा था वैसे दिखता है और बहुत अच्छा क्वालिटी आहे। तर मी सर्वांना आवाहन करेन की एकदा येऊन बघा आणि तुम्हाला इकडे आल्यानंतर इकडनं बाहेर जावंसंच वाटणार नाही की मनीष भाईंची कलाकारी आहे। तर एकूणच तुम्ही पॅराडाइज ग्रुपला काय तुमच्यातर्फे शुभेच्छा द्याल? पॅराडाइज ग्रुप हे खूप नावाजलेलं नाव आहे आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं नवी मुंबई असू दे, कल्याण डोंबिवली असेल, अशा MMR रिजनमध्ये एक चांगलं हाय स्टँडर्ड लोकांना देण्याचा प्रयत्न पॅराडाइज ग्रुप करत असतात आणि जे बोलतात ते करून दाखवतात। कारण आतापर्यंत असे अनेक बिल्डर आहेत ते फक्त बोलतात, करत नाहीत, परंतु हे बोलतात आणि करतात देखील आणि एवढ्या चांगल्या पद्धतीने आज लोकांना मध्ये नाव आहे पॅराडाइज ग्रुपचं आणि अशा पद्धतीने ते फक्त अजून मुंबईत त्यांनी केलं नाही
तर मी आवाहन करते त्यांना की मुंबईकर सुद्धा वाट बघतायत की पॅराडाईज ग्रुपने मुंबईत सुद्धा यावं आणि अशा पद्धतीचा प्रोजेक्ट मुंबईमध्ये सुद्धा राबवावा आणि त्यांच्या पुढच्या प्रोजेक्टसाठी आमच्यातर्फे शिवसेनेतर्फे मी त्यांना खूप खूप आभार मानते त्यांचे आणि त्यांना पुढच्या ह्याच्यासाठी बेस्ट ऑफ लक देते. कारण करणं आणि बोलणं यामध्ये फरक असतात आणि खूप कमी लोक असतात जे बोलतात ते करतात. थँक्यू मॅम. थँक्यू. साई वर्ल्ड एम्पायरचं पॅराडाईज रॉयल कार्निवल हे 3 दिवस इथे चालू आहे आणि एकंदरीत हे ॲटमॉस्फिअर वातावरण पाहिल्यानंतर ज्याप्रमाणे ते ॲडव्हर्टाईज करतायत की सगळे राजे महाराजे सगळीकडचे जे आहेत हे त्यांच्या मूळ जागा सोडून हे खारघरमध्ये परमनंट राहण्याकरता येत आहेत. तर खऱ्या अर्थानं ते ज्यांनी बनवलेलं जे पॅराडाईजचं जे एम्पायर आहे ते खऱ्या अर्थानं मोठ्या प्रमाणामध्ये आपण त्या देशात गेल्यासारखं असं वाटतं आहे आणि त्याच्याबरोबर तिथलं सर्व ॲटमॉस्फिअर एकंदरीत तिथल्या वास्तू जे आहेत आणि वास्तूमध्ये आलेले लोक आहेत ते सर्व अगदी आपल्याला फॉरेनची जगातली मजा जी तुम्हाला हवी असेल ती जगभराच्या विविध देशातली अनुभव तुम्हाला इथं एका जागेवर येऊन मिळू शकतील. आमचे भतीजाजी त्यांचे भाऊ वडील यांनी अतिशय मेहनत घेऊन हे केलेलं आहे आणि त्याच्यामुळं एक अलौकिक अतिशय आगळं वेगळं असं ठिकाण भारतामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. अशा प्रकारची इथं सर्वांना एकत्र जगाची मजा घ्यायची ठिकाण झालेलं आहे. मी त्यांच्या या प्रोजेक्टला मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो आणि याचं आणखीन मला वाटते थोड्याच दिवसात इथं जे राहिलं आहे ते लवकर यावं नाहीतर त्यांना इथं स्मार्ट जागाही मिळणार नाही. अशा इतकं चांगलं लोकांना आवडेल असं चाललेलं आहे. साई पॅराडाईज ग्रुपच्या साई वर्ल्ड या खारघरमधील अतिशय भव्य आणि दिव्य अशा प्रोजेक्टच्या लोकार्पणासाठी आपण या ठिकाणी एकत्र आलेलो आहोत. साई पॅराडाईज ग्रुप म्हटलं की काहीतरी भव्य दिव्य असणार, वेगळं असणार, ही नव्या मुंबईच्या नागरिकांना आता अंगवळणी पडलेला आहे. खारघरच्या एकूणच प्रतिष्ठेमध्ये भर घालणारा असा हा प्रोजेक्ट या ठिकाणी मनीषबाईंच्या मार्गदर्शनाखाली नेतृत्वाखाली साकारतो आहे आणि खऱ्या अर्थानं नव्या मुंबईतील रिअल इस्टेटला एक वेगळा आयाम देणारा आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा, आंतरराष्ट्रीय कन्सेप्ट्स या ठिकाणी देणारं एक नवीन असा प्रयोग त्यांनी केला. त्या प्रयोगाला नव्या मुंबईतील नागरिकांनीही अतिशय भरभरून असा प्रतिसाद दिलेला आहे. मी मनापासून मनीष भतीजा आणि त्यांच्या साऱ्या सहकाऱ्यांचं या ठिकाणी अभिनंदन करतो. या ठिकाणी आलेल्या साऱ्या रहिवाशांना मनापासूनच्या शुभेच्छा देतो. एका अतिशय प्रेस्टिजियस अशा प्रकल्पाचा ही सारी मंडळी भाग झाली. ज्या सुविधा, ज्या पद्धतीचं कन्स्ट्रक्शन या ठिकाणी केलं जातं ते निश्चितपणानं भविष्याच्या कालखंडामध्ये नवी मुंबईचा लौकिक वाढवणारा असा आहे आणि लवकरच पनवेल परिक्षेत्र नव्या मुंबईला मागे टाकून पहिल्या नंबरवर येईल असा विश्वास आहे. थँक्यू. आज इथे नवी मुंबईमध्ये पहिल्यांदाच इतका मोठा प्रोजेक्ट, मला वाटतं जवळजवळ मुंबईमध्ये पण नाही पण नव्या मुंबईमध्ये या प्रोजेक्टच्या माध्यमातून आज इथे 3 दिवस झाले उद्घाटन सोहळा आहे आणि मनीष भतीजा, त्याचे वडील, त्याचे भाऊ, त्यांचा सगळा परिवार, त्यांच्या कंपनीचा परिवार एक चांगलं एक बघण्यासारखं आज बघितलं. हजारो लोक हा प्रोजेक्ट बघायला येतात आहे. मी सुद्धा प्रोजेक्ट बघायलाच आली आणि खूप आनंद वाटला आणि खूप प्रसन्नता वाटली की या प्रोजेक्टच्या माध्यमातून आपण बघितलंय की केवढं मोठं इथे आज जसा मेळावा यात्रा भरते असं भरलेलं आहे. खूप छान वाटतं आणि मनीषला माझ्या खूप शुभेच्छा आहेत. आता तो वयाने लहान आहे पण भविष्यात खूप मोठा आणि नाव लौकिक कमवेल आणि चांगली क्वालिटी, चांगलं लोकांना वेळेत द्यायला लागतं ते त्यांनी दिलेलं आहे. मला खूप आनंद आहे आणि असेच इतर लोकांनी सुद्धा जे नवीन प्रोजेक्ट होतात त्यांनी सुद्धा
लोकांना वेळेत स्वस्त आणि मस्त घरं द्यावी असं माझी त्यांनाही विनंती आहे. आणि आपल्या माध्यमांना सांगणं आहे की असे जेव्हा प्रोजेक्ट होतात तर त्यांना प्रमोशन करणं सुद्धा आपलं काम आहे. धन्यवाद.